जास्त वेळ घेऊ नका, आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत. टीम मॅनेजमेंट, टीम मॅनेजर, चला जास्त वेळ घेऊ नका. आयोजक, नियोजक, आपण कृपया लक्ष द्या, आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. या दोन्ही संघाने आपले पहिले दोन्ही सामने जिंकलेत, त्यामुळे पॉइंट टेबलवरती यांचं वर्चस्व राहिले. झंझनाट बॉईज वर्सेस सात स्ट्रायकर यांच्यामध्ये होणारा मुकाबला आणि या मॅच वरती डिपेंड असणार आहे आपण पॉइंट टेबल वरती टॉपर बनणार की बेस्ट ऑफ 2 मध्ये आपण जाणार हे ठरवणारा हा मुकाबला असेल. आज महत्वपूर्ण सामना. पॉइंट टेबल वरती टॉपर कोणता संघ बनतोय ते पाहावं लागेल. बासित गावकरकर, अब्दुल बासित गावकरकर बॉलिंग मार्क वरती आणि पुन्हा एकदा ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलाय तो शाह स्ट्रायकर संघाचा फलंदाज सईद. सईदने या 5व्या पर्वामध्ये अक्षरशः गोलंदाजावरती शानदार फटका आहे, लाजवाब फटका. पहिला चेंडू केला वार, बॉल गेला सीमा पार, धाबा मिळाला 4, बॉल मिळतो शानदार चौकार. 4 धाब्याने स्वागत केलंय ते गोलंदाजाचं अब्दुल बासित गावकरकर. यस यावे ओहो बॉलला येऊ दिलाय, खूप क्लोजली खेळला गेलेला फटका इथे सईदच्या बॅट मधून यष्टांच्या खूप क्लोज, स्टंपच्या खूप क्लोजली जाऊन खेळताना पाहायला मिळालाय. चांगला बॅलन्स, 1 रन इथे मिळते, धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचेल. बॉलिंग पार्क होती, पुढील चेंडू घेऊन सज्ज. यावी स्टेट खेळला, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, बॉल थांबत नाहीये, तो जातो सीमारेषेच्या पलीकडे आणि देतोय 4 धावा. धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचते. फटक्यामध्ये कोणती खराबी नव्हती, टायमिंग लाजवाब होतं, स्टेपिंग सरस होतं आणि परफेक्ट मिडल झाला होता, त्यामुळे अगदी स्ट्रेट गेलेला बॉल 4 धावा देऊन जातोय. हो यावी पंच केलाय, प्रॉपरली खेळला गेलेला फटका. नो बॉल +1, एकूण 2 धावा इथे मिळते. शानदार टॅप पाहायला मिळतोय. प्रोफेशनली खेळला गेलेला हा अंडरआर्म शॉट इथे पाहायला मिळालाय, जो यावी सईद खेळताना इथे दिसतोय. पुन्हा एकदा बॅकफुट येऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलेला हा फटका 1 धाव देऊन इथे जाईल. 1 धावेवरती समाधान, एक सेन्सिबल क्रिकेट. सईद कारण जेव्हा चौकारांची आवश्यकता असेल तेव्हा चौकार खेळतोय आणि याही वेळी थोडासा लेट कट पॉइंटच्या दिशेने बॉलला ढकललं, पुश केलंय. 1 रन इथे मिळाले. षटक क्रमांक समाप्त होतो पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 धावा. धावसंख्या 13. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. एक चांगली सुरुवात सईद. आजचा दिवस सईद साठी खूप लाभदायक ठरलाय आणि आजच्या दिवसाचा मानकरी सईद जरूर ठरणार आहे इथे, कारण ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतो, ज्या पद्धतीने सातत्यपूर्ण धावा तो मिळवत आलाय, त्या लाजवाब आपण पाहत आलोय. 7 स्ट्रायकर विरुद्ध झंझनाट बॉईज यांच्यामध्ये चाललेला मुकाबला. धावसंख्या 13.
विकेट. आणखी एक पॉइंटच्या दिशेने खेळला गेलेला फटका. एक सिंगल इथे मिळते. एक सिंगल इथे मिळाली. धावसंख्या 14 अंकामध्ये जाऊन पोहोचली. Let him down the wicket. Next ball. हा सामना तीन षटकांचा होईल. 9+1 एकूण 2 धावा इथे मिळत आहेत. हा सामना 3 षटकांचा होईल. कारण पॉइंट टेबल वरती टॉपर आहेत हे दोन्ही संघ आणि त्यामुळे तेवढं महत्व इथे या मॅचला राहत नाही. फक्त जो जिंकेल तो टॉपर, जो हारेल तो मात्र दुसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळणार आहे. परंतु त्यानंतर महत्वपूर्ण यानंतर जे सामने असेल 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरती कोण येतंय आणि यावेळी मिळतात त्या 4 धावा. बॅकफुटवरती येऊन खेळला गेलेला फटका. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा इथे मिळाल्या आहेत. आणि सर्वात महत्वपूर्ण आजच्या दिवसातला सामना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित केला गेलाय. ओल्ड इज गोल्ड. सर्व गोल्ड खेळाडू जे ओल्ड आहेत ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना इथे दिसतील. फटका लाजवाब आहे. फिल्डिंग इथे पाहायला मिळते. डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त होतोय ते दुसरा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 रन. 21. सईद आणि सोबान यांच्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळते. सईद स्ट्रायकिंग एंडला. शेवटची ओव्हर. बॉलिंग मार्ग वरती बाहुबली खेळाडू मुन्ना. मुन्नाचा पहिला बॉल अलॉंग द कार्पेट. स्ट्रेट ड्राइव्ह केलाय. बॉल सी मारेशा पार. चौकार. मुन्ना मुन्ना मुन्ना. मजबूत देह यष्टी. पिळदार शरीर आहे. फील्ड करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. परंतु यावेळी मात्र बॉल रोखू शकला नाही. बॉल फरार. चौकार. 4 धावा. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 29. 29. ओहो यस चांगलं फिल्डिंग आहे. बॉल कसाही अडून दे परंतु अडणं गरजेचं आहे. तो इथे अडवला गेला. 4 धावा रोखल्या गेल्यात. पुन्हा पुढचा चेंडू बॉल. यावेळी स्टंप आउट होईल. सईद. एक विकेट इथे मिळेल आणि 3 षटकांचा खेळ. 1 2 3 4 5 6. यस ओव्हर समाप्त झाले. ओव्हर समाप्त झाले आणि 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. प्रथम फलंदाजी करत असताना 6 स्ट्रायकर संघाची धावसंख्या 29. विजयासाठी 30 धावांची गरज आहे झंझनाट बॉईज संघाला. Yes. Orange cap holder. Said bowling mark वरती. When I'm down the wicket. झंझनाट बॉईज संघाला जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 30 धावा. सात स्ट्रायकर संघाचा हुकमी गोलंदाज. ऑलराउंडर प्लेयर ऑन द मार्क. राइट आर्म राउंड द विकेट. समोर आहे तो यावी अब्दुल बासिद. स्ट्रायकिंग एंडला. लेग साइडच्या बाहेर आहे बॉल. पंचांचा समांतर हातामध्ये इशारा. हात समांतर. धाव मिळाली अवांतर. 1 रन संघाच्या खात्यामध्ये. स्कोर कार्ड ओपन.
पुढचा चेंडू यावेळी ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह, फील्ड करतो सई, नॉट बॉल, डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. नेताब चेंडू आणि त्यानंतर पुढचा चेंडू फ्रंट लाईन खेळला गेलाय आणि यावेळी चेंडू ट्रॅव्हल होतोय तो कव्हर पॉइंटच्या दिशेने, जिथे आहे घोषित क्षेत्र. त्यामुळे मेल ती फक्त आणि फक्त 1 रन एका धावेवरती मानावं लागलं ते समाधान. सई ऑन दी मार्क, नेक्स्ट बॉल. यावेळी स्टॅम्प आउटची संधी गमावली कमलुद्दीन तिथे आपण पाहिले, परंतु यावेळी बॉल मात्र निसटतोय. 1 बॉल एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळते. धावसंख्या इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, 1 रन. यस बॉल फील्ड, इथे डॉट बॉल. यानंतर होणारा सामना रायझिंग स्टार विरुद्ध या 11. अच्छा 1 मिनिट, आमच्यापर्यंत अजूनही डिटेल पोहोचलेली नाहीये. लेग स्टिकच्या बाहेर बॉल आहे, व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन इथे मिळेल. अरे टीम कोणत्या आहेत? यानंतर होणारा सामना रायझिंग स्टार विरुद्ध अल्फा 11. दोन्ही संघाचे संगणक टॉस साठी या. रायझिंग स्टार अल्फा 11 संगणक टॉस साठी या. ये भी बॉक्स आउट है. सबसे सीनियर या मोहल्ल्याचे मजीद साहब के सुबातों से इसके बाद होने वाले मुकाबला का टॉस होता हुआ राजस्थान स्टार वर्सेस अल्फा 11. अल्फा 11 टॉस सबॉस अल्फा 11 जब अलॉन्ग द कार्पेट स्ट्रेट खेळ आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावे इथे मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते 19. आणि यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण, मॅन फ्रॉम कोल्हापूर. रस्त्यावरती ज्यानं मारली सूर, मॅन फ्रॉम कोल्हापूर. अरे जबरदस्त. 1 रन इथे मिळाली. 9+1 एकूण 2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 22. 3 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आणि इथे आलेला हा डॉट बॉल. 2 चेंडू 8 धावा. आणि या 4 धावा. मॅच अजूनही बनू शकते. एका चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. लास्ट बॉल, 1 चेंडू 4 धावा. कोण जिंकणार कोण हारणार या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळणार. बॉलिंग मार्गवरती सज्ज, फलंदाज तयार आणि यावेळी फेकला जाणारा हा शेवटचा बॉल. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 4 धावा. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये भावा? या बॉलवरती जिंकणार कोण हे आपल्याला पाहायला मिळेल. झंझनाट बॉय जिंकणार की 7 स्ट्रायकर जिंकणार या बॉल वरती पाहायला मिळणार. राईट आर्म राऊंड विकेट. लास्ट बॉल, फुल टॉस चेंडू आणि यावेळी बॉक्स आउट. हा सामना 7 स्ट्रायकर संघाने जिंकलाय. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. यानंतर होणारा सामना इथे आपल्याला पाहायला मिळेल. रायझिंग स्टार विरुद्ध अल्फा 11.